नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपल्यासोबत नोकरी शोधणारे काही तरुण तरुणी आहेत आणि तुषार रसाळ आहेत VKRचे। नक्की काय प्रकरण आहे? कारण प्लेसमेंटच्या नावाखाली अनेक जणांकडून पैसे उकळले जातात, परंतु त्यांना नोकरी दिली जात नाही। अशा अनेक ज्या घटना आहेत तुमच्याबरोबर देखील घडल्या असतील। तुषार रसाळ यांच्यासोबत आपण बोलणार आहोत। तुषारजी, काय नक्की प्रकार आहे हा सर्व? न्यू वर्क रिक्रुटमेंट या नावाने इथे एक प्लेसमेंट एजन्सी चालते। या प्लेसमेंट एजन्सीमध्ये जे नवतरुण नोकरीच्या शोधात असतात त्यांना चांगल्या प्रकारे हेरून त्यांना इकडे बोलवलं जातं। बोलवल्यानंतर यांच्याकडनं रजिस्ट्रेशनच्या नावाखाली 3,000 रुपये 2,500 रुपये घेतले जातात व 500 रुपये ट्रेनिंगच्या नावाखाली घेतले जातात आणि कुठल्याही प्रकारची ऑथेंटिक इथे ट्रेनिंग दिली जात नाही। एक आता तुमच्यासमोरच एक ड्रायव्हर आहे, त्या ड्रायव्हरला ते बँकिंगची पूर्ण ट्रेनिंग देतात। म्हणजे ड्रायव्हरचा आणि बँकिंगचा काय संबंध? म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर आज माझ्या अशा लक्षात आलेलं आहे की हे जवळजवळ इकडे हा जो बिझनेस आहे यांचा हा 4 महिन्यापासून चालू आहे। रोजचे कमीत कमी 20 ते 25 लोकांकडनं हे 30,000 रुपये घेत आहेत आणि कुठल्याही प्रकारची नोकरी देत नाहीत। यांना जेव्हा नोकरीसाठी बाहेर पाठवलं जातं, पाठवल्यानंतर तिकडे गेले जेव्हा ते पोहोचतात तेव्हा तिथे सांगण्यात येतं की आमच्याकडे असा कुठल्याच प्रकारचा जॉब नाही, तुम्हाला आमच्याकडे पाठवलं कोणी असं। आज जर तुम्ही इथे हे उभे जे मंडळी आहेत यांना तुम्ही विचारू शकतात की आज जवळजवळ यांना 2-2, 3-3 वेळा, महिन्यातनं 4-4 वेळा, आज जी करोनाची परिस्थिती आहे, करोनामध्ये आज बऱ्याच लोकांचे जॉब गेलेले आहेत। जॉब गेल्यानंतर घरून इकडनं तिकडनं उसनवार घेऊन ही लोक आज असे पैसे भरत आहेत आणि त्यांची अशा प्रकारे ही फसवणूक होते। तर आज आपण इथे आलो आहे फक्त एकाच गोष्टीकरिता की हे जे चालू आहे हे आपल्याला बंद करायचं आहे आणि दुसरं म्हणजे ह्या पोरांकडनं जे आज पैसे घेतलेले आहेत ते पैसे यांना रिटर्न भेटले पाहिजे, हा आमचा मानस आहे। आणि यांच्यावरती असा गुन्हा दाखल झाला पाहिजे की यांनी परत असं नवीन तरुणाईला फसवलं नाही पाहिजे। ज्या प्लेसमेंट संदर्भात ह्या ज्या तक्रारी आहेत हे सर्व जे तरुणी आहेत ज्यांच्यासोबत हा प्रकार घडलेला आहे त्यांच्यासोबत आता आपण आतमध्ये जातोय। तुषार रसाळ आणि ते सर्वजण आहेत आता आतमध्ये। तुम्ही बघू शकतात इकडे या, हे असं ऑफिस आहे यांचं। इथे तुम्ही बघू शकता, इथे चुकीच्या प्रकारचं ट्रेनिंग दाखवलं जातं। या तुम्हाला बघा, एक मिनिट या, इकडे तुम्ही बघू शकता कॅन्डिडेटला बोलून असं चुकीच्या प्रकारचं इथे ट्रेनिंग दिलं जातं, चुकीच्या प्रकारचं फसवणूक चालू आहे सगळ्या प्रकारची। असे नंबर काढून एक मिनिट बोलू देता ना, आप अंदर आ जाओ ना, एक साइड में आ जाओ अंदर। बोलो, आप लोग कैंडिडेट्स अंदर बैठ जाइए ना। बोला। आपका मैडम किधर है? अंदर बैठ नहीं, मैडम को बुलाइए। आप 2 मिनट बैठिए। नहीं, इधर बैठने नहीं आए हम लोग। इधर हम लोग है ना, पिछले 1 हफ्ते से ये लोगों का मैं फॉलोअप ले रहा हूँ कि आपके इधर से क्या चल रहा है। हाँ राइट, आपसे मेरी बात होती है राइट। एक ही बार हुई जब मैं आया था लास्ट बार, उसके बाद ये ना साइड में आके अच्छे से खड़े हो जाएंगे ना, ये जाओ। साइड में ऐसे ही खड़े जाओ जाओ। बाहर इंटरव्यू नहीं करना, समझ? हाँ। पिछले हफ्ते जब मैं आया था तो आपको मैंने पूछा था कि ये लोगों का क्या सीन है, तो आपने मुझे क्या बताया था कि हमने इनसे रजिस्ट्रेशन का पैसा लिया है, इनको जॉब के लिए भेज रहे हैं। हाँ, तो भेजने के बाद उधर जाने के बाद इनको ये पता चलता है कि उधर जॉब ही नहीं है। फिर क्या है, ये क्या चल रहा है आपके इधर से? जॉब नहीं है ऐसा नहीं है सर, वहाँ पे वैकेंसीज है, एक के पूरे रिकॉर्ड्स है मेरे पास, वो सारे रिकॉर्ड्स मैं आपको दिखाने के लिए रेडी हूँ राइट। दिखाओ रिकॉर्ड्स हाँ, पूरे। तो मैं आपको दिखाऊंगी, लेकिन देखो अगर आप ऑफिस में आए हो तो आप 2 मिनट बैठोगे तभी आपको चीजें मिलेगी सर, ऑन द स्पॉट फाइल। हम लोग बैठने के लिए नहीं है। ये लोग जो है इनको कितनी बार आपने भेजा? आप तुम्हाला किती वेळा पाठवलंय? 3 वेळा पाठवलं। इथे काय सांगितलं तुम्हाला? नहीं, आपको कितनी बार भेजा है? नहीं, 2 मिनट। आपको कितनी बार भेजा? 2। ऍक्सिस बँकेची ट्रेनिंग देत आहे इथे, ऍक्सिस बँकेची ट्रेनिंग दिली जाते चुकीच्या प्रकारची। आपका और ऍक्सिस का कौन सा कॉन्ट्रैक्ट है, आपको दिखाओ। मैं आपको सब दिखाऊंगी, लेकिन प्लीज आप थोड़ा सा साइलेंटली 5 मिनट बैठ जाइए सर, हॉल है अंदर, आप
आप वीडियो निकालो, कुछ प्रॉब्लम नहीं है, लेकिन कैसा इंसानियत के नाते एक बोलते ना रिस्पेक्टली जो ऑफिस में बात करते हैं आप ऐसी बात कर रहे हैं मैम बहुत टाइम से आपसे। अरे मैडम हर एक चीज ना यहाँ पे मैम मैं 3 बार आके इनके सामने रोके मैंने बात की है, बट ये इनको इंसानियत नाम की चीज नहीं है। लोग इतना लॉकडाउन का टाइम चल रहा है, लोगों के पास इनकम नहीं है, 3-3 हजार रुपए उनके घर अपने घर से ब्याज से कहीं ना कहीं से अरेंज करके इनको भर रहे, पर इनसे कोई फॉलोअप नहीं आता है कि तुम क्या कर रहे हो, तुम्हारा 1 मिनट अभी आप बोलिए पहले उनकी बात कंप्लीट हो तो बाद में आप बात करना। इनको इनके सामने आके हर एक सिचुएशन बताने के बावजूद भी ये लोग ना फॉलोअप लेते हैं, ना ये पूछते हैं कोई कैंडिडेट को कॉल करके कि मैम आपके जॉब का हुआ है नहीं हुआ है, तो क्यों नहीं हुआ है। HR जब हम यहाँ पे आएंगे ना तब जाके ये हमें हमारा फॉलोअप हमसे पूछ के रिकॉर्ड बना के हम भेजेंगे, हम बात करेंगे। मतलब ये नहीं होता है कि आप मीडिया के सामने कुछ भी बोलेंगे। अच्छा क्या बोल रहे हैं? थांबून ठेवलं होतं तुम्हाला काय थांबून ठेवलं ते सांगा या बताओ सगळं आम्ही बाहेर आलेलो, तर आम्ही बाहेर उभं होतो, आम्ही सहज उभं होतो जेव्हा आम्हाला जॉबला म्हणजे आमचा इंटरव्ह्यू वगैरे झाला, ट्रेनिंग झाला, आम्ही बाहेर निघत होतो, बाहेर जात होतो तर 2 लेडीज आमच्या मागे स्टेशन पर्यंत आलो होता आणि नंतर मग त्याच्या 2 दिवसांनी पुन्हा आम्ही त्याच्यानंतर मग आम्ही पुन्हा आलेलो बाहेर, जस्ट आम्ही उभं होतो तर हे सगळ्याच्या सगळ्या लेडीज बाहेर आलेल्या आणि आम्हा दोघांना घेऊन आलेल्या आणि ते बाजूच्या केबिन मध्ये घेऊन गेले आणि दोघांना 3-4 जणी होत्या, 4 जणी पूर्ण आमच्यावर चढत होत्या, हे ह्या पण होत्या, या आमच्यावर इतक्या जोरजोरात बोलत होत्या। जेव्हा मी अशोक सरांना आणि तुषार सरांना फोन लावलेला तेव्हा त्या सायलेंटली आमच्याशी बोललेल्या, त्याच्या आधी तर 3 जणी आमच्यावर म्हणजे जोर जोरात ओरडून प्रत्यक्ष बोलत होत्या की काय म्हणजे पैसे भर दे तर हम जॉब नहीं दे रहे, काय ये नहीं रे। तिनी मी त्या कविता मॅडमला फोन केला, माझा तर फोन उचललाच नाही। ये गलत है। हा फोन तर उचललाच नाही, मला तो अजून पण ऍड्रेस आला नाही, याला ऍड्रेस आलेला, त्या ऍड्रेसवर गेलेलो आणि प्रत्यक्ष त्यांनी असं बोललेलं की आम्ही कोणत्याही जॉबसाठी चार्ज करत माझ्याकडून 2,500 रुपये मागितले त्यांनी, का बोलतो तुम्हाला ऍक्सिस बँक मध्ये जॉब देतोय, ऍक्सिस बँक मध्ये तुम्हाला जवळ अशा लोकेशन मध्ये ऍक्सिस बँक मध्ये फक्त 2,500 कोई सुनने नहीं सर, 2,500 भरा तुम्हाला की कोई बात आणि तुम्हाला बोलतो ऍक्सिस बँक मध्ये जॉब आहे, त्यासाठी माझाच मोबाईल त्यांनी हातातून खेचून घेतला आणि त्यांनी स्वतः नहीं करना, नहीं करना, आप बात नहीं करना। नाव नाही माहिती मॅडम कोण आहे अंदर जा, चलो सर अंदर बाहर बोलवा त्यांना बाहर बोलवा नहीं उनको बाहर बुलाइए। देखो क्या है कि मैं पिछले 4 दिन से फॉलोअप ले रहा हूँ, सर मुझे पता है, मेरे से ही आपने बात की है। मेरे को एक ही बताओ, आप इनसे इतना पैसा ले रहे हो तो इनको जॉब क्यों नहीं दे रहे हो? और जिधर भी भेज रहे हो आप, जिधर भी भेज रहे हो वो लोग बोल रहे हैं कि हमारे इधर कोई जॉब वैकेंसी नहीं है। और हम कोई जॉब का चार्ज भी नहीं लेते हैं, उनको नहीं मिला जॉब तो हम काम करवा के देंगे, अगर आप बोलो तो करवा हमें के नहीं चाहिए देंगे। पैसे वापस। आपको पैसे देना चाहिए। नहीं इधर जो बिजनेस चल रहा है वो फ्रॉड है, वो हमको बंद करना है। तो आप है ना मुझे ऐसे बंदे दिखाओ जिसको आपने जॉब पे लगाया। आप मेरे को है ना सारे बंदे चाहिए और अभी उनको हर एक रोज रुपए आपके का इधर सूट 10 भी से 15 का चाहिए। एनरोलमेंट होता है ना, आप मुझे ऐसे 10 बंदे दिखाए जिसको आपने जॉब पे लगाया। और लड़कियां क्यों पीछे आती है स्टेशन तक, जहाँ जहाँ हम गए थे उस दिन वहाँ पे ये भी आई थी हमारे पीछे। सर देखो कविता मात्रे मैडम, जब कैमरा यहाँ करो मैं बता दूं, कविता मात्रे मैडम यहाँ पे अभी ऑन द स्पॉट नहीं बैठी है सर। जहाँ पे भी हो बुलाओ, ओनर रेजिडेंस ऑफिस के ओनर है ना, ओनर तो होना नहीं तो हम लोग चाहिए, पुलिस इतना स्टेशन बड़ा इंसिडेंट होने तो ओनर तो चाहिए ना। आता आपण काय बोलला अंदर है ओनर तो पाहिजे, एवढं मोठं इन्सिडेंट घडतं तर ओनर तर पाहिजे नाही, तर बिना ओनरनी कसं होणार आहे? कविता मात्रे म्हणून ओनर है, ओनर का नाम बताइए। ओनर पाहिजे, एवढं मोठं इन्सिडेंट होत आहे तर ओनर तर पाहिजे। हा आणि आम्हाला धमकी पण दिली की यांच्या बॉसने आम्हाला उचलून नेलं, आमचे तंगडे तोडले, आम्ही आमचं काहीच कोण इव्हन ही आम्हाला धमकी पण दिली आहे लोकांनी। हे पूर्ण लेडीज गँग होती आणि हे दोघं आलेले त्यांच्यासमोर आप ऐसे गलत उनके इल्जाम साथ नहीं लगा अरे प्रूफ है, देखो प्रूफ है, सारे प्रूफ है मेरे पास। आप जीना क्यों नहीं, बाथरूम के बात कर रही है, हम लोग आपको मारने नहीं है, हम लोग आपसे जवाब मैं अकेली आई थी, तो बराबर है, 1 महीने से हम लोग उनको घुमा रहे थे।
आप है ना, आपका कोई जेंट्स रहेगा उसको भेजिए बाहर। इधर है ना लेडीज नहीं चाहिए मेरे सामने, नहीं तो मैं इनको आगे कर दूंगा। आप सीधा आपके इधर जेंट्स कौन है ना उनको बाहर बुलाओ। गायब कर दिया उन लोग को, तो ये कौन था अभी इधर? उन लोग को धमकाया वो कौन था, उसको बुलाओ अंदर। कि हम लोग को उठा के लेके उनके पास। हम तो इधर क्या देखते कर रहा था? हाँ, इनका एक कोड है। वो ये क्या ये ऑफिस का नहीं है तो इनका एक कोड है, एने करके इनका कोड है। सब लड़की सब लड़की ऐसी खेली रहती है और इनका एक ये देखो अभी क्या कोड बोलती है, ऑफिस का स्टाफ नहीं, ये बोलता है मैं स्टाफ हूँ। अभी मैं फील्ड में रहता हूँ, ऑफिस में नहीं रहता हूँ, ये इसको करने नहीं मिलेगा। अभी क्या विषय है? एक मिनट, आप आपको ओनर को बोलो। ठीक है, पैसा जमा तो आप क्या बोल रहे हो? आपको ज्वाइनिंग चाहिए कि आपको पैसा चाहिए? तो मैंने पैसा भी चाहिए, जो इनको समझ में नहीं आ रहा। एक महीने से बोल कौन रहे सी हैं बात कर रहे हो? इनको समझ में नहीं आ रही। कौन से क्या क्वालिफिकेशन क्या है इनको? करवा देता हूँ मैं। क्या कर रहे हो? अभी जब मीडिया लेके आए तब क्या कर रहे हो? पैसे मांगे सर को बोला था कि अगर नहीं हुआ है सर आपके बोलने पे तो कहना बंद जो हमारा गया है ना। कितने दिन पहले? 4 दिन पहले। आज हमारी मैडम पहले इधर है मैडम आपकी। आपका ओनर को आज किसी का तुम्हारे चल रहे थे हम दोनों एकटा माणूस बघितला ना या सगळ्याला विसरतात त्यांच्यावरती. इनका एक कोड है, एने बोलून कोड चिल्ला होता देखने की तरह इनका एक कोड है, एने मॅडमने सांगितलं आम्हाला फोन केलेला आम्ही इथं ऑफिसमधनं 18 तारखेला यायचे म्हणून 5 वाजता. तर 18 तारखेला फोन केला त्यांना परत, ते काय आले नाही. नंतर दुसऱ्या दिवशी परत फोन केला तर म्हणाले 1 तारखेला येते. 1 तारखेला पण आज पण आले नाही मॅडम. आमच्याकडे सगळे प्रूफ आहे तुम्ही लोकांनी काय काय केलं ते कोण पावती दाखवा ना मॅडम, कधी तुम्ही पैसे भरले होते दाखवा. सर लेकिन एक मिनिट ही तारीख आहे. 1 तारीख. मला तेवढी जबरदस्ती केलेली पैसे भरायला. आत्ताच बरं 10 मिनिटं पण विचार केला वेळ नाही दिला, डायरेक्ट गुगल पे करायला सांगितलं. एक नंबर दिलेला 20/2 ही पावती 20/2 आज 3रा महिना संपला आहे, 4था महिना चालू आहे. तरी जॉब नाही. हे लोक प्रेशराईज करतात इमिजिएट पेमेंट. आत्ताच बरं पैसे, आत्ताच बरं मग पैसे द्यायचे असं असताना प्रेशर लगेच टाकतात एकदम, पैसे. बाहेर पण जाऊ देत नाही. फोन आला ना कोणाचं, ओनर पण बोलू देत त्यांनी नाही. मला सीपीडी बेलापूरला पाठवलं होतं इंटरव्ह्यूला. सीपीडी बेलापूरला गेल्यानंतर तिकडचा जो HR होता तो मला भेटला. अरे बोलतो आम्ही पैसे घेत नाहीये जॉब लावायचे, आमच्याकडे जॉब्स आहेत, पण हे लोकांचा आमचा काही टाईप नाहीये. हे लोक आमच्याकडे कसे पाठवतात तुम्हाला जॉबसाठी? ॲपवरचे असतात, म्हणजे आपल्या ॲपवर मला सांगितलं ॲक्सिस बँकेच्या मॅनेजरच्या गाडीवर जॉब आहे. मी तिकडे गेलो नागपूरला. मला म्हणाला बाईक डिलिव्हरीचं असतं ना, बाईक डिलिव्हरी बॉय, त्याच्यावर काम करावं लागेल तुम्हाला पुण्याला. त्याच्यानंतर तुम्हाला बँकेच्या मॅनेजरच्या गाडीवर ठेवणार. इसको भी बता के जाऊंगी मैं. ओनर कोण? थोड़ा सा लोगों ओनरला बोलवा ना, ओनर कोण क्या आहे? लगता है हमको क्या नहीं कोणी जानते ते ओनर सर हे कोणी पकडून ओनर वगैरे है, हमसे क्या है? बाकी कोई ओनर लोक ओनर वगैरे काही नाही आहे. कोणी नाही येते. ओनर इथं वरती पहिल्या माळ्यावरती पण बसतात. मला असं डाऊट आहे. सुशील वरती जाऊन बघूया लेडीजला आहे का, गोविंदांना पाठवू. वरती पण ऑफिस आहे वरती पण आहे, मला डाऊट आहे का. सुशील भाऊ वरती पहिल्या माळ्यावरती पण असेल मला वाटतं. पहिल्या माळ्यावर फर्स्ट फ्लोअर. कॅन्डिडेट बसले. कॅन्डिडेट त्यांना विचारा, सांगतील. त्यांना पण असं त्यांना विचारा होतं किती ना, training दिली त्यांना तुम्हाला? सांगा पैसे वगैरे भरू नका, नुसते होतं बाकी काही देत नाही जॉब वगैरे. आज तो ऑफिस बंद करवा के जाऊंगी मैं. जैसे खाना नहीं खाऊंगी पर ऑफिस तो बंद करवा के जाऊंगी. और इनका येने कोड है, क्या पूछो तो एक दूसरे को ऐसे इशारे करके येने क्या कोड करते हैं. तो मेरे को हाथ लगा के बताए, नहीं उसके टांगड़े तोड़ी ना, मैं तो खुला अभी धमकी दे रही हूँ. मेरे को तो हाथ लगा के बताया पहले हमको गायब करेंगे, तुम्हारा कौन सा वहाँ से बुला तो उसका बताती मैं कौन सा बॉस है. बॉस ने चाहिए मेरे को देखना है. कोण सांगू कोणत्या मनसेचं कुठल्या तरी साळुंकेचं नाव कोण? कौन? मेरा दोस्त है, मैं उनको बोल क्या नाम है दोस्त का? अभिषेक सालुंके. अभिषेक साळुंके. वो इधर नहीं रहता, अभी आया मौका मिलने को. बोलाव मनसेचं कुठल्या तरी साळुंकेचं नाव घेतो. मनसेचं कुठला साळुंके कुठलाच नाही. हे कोण आहे रे? पक्षापेक्षाचं नाव घेऊ नको, मग मार खाशील नाही. अरे नाही सर, आता मार खाशील तू. कुठल्या पक्षाचं? पूर्ण अमरावती मुंबईमध्ये फेमस आहे. मी पण शिवसेनेची अध्यक्ष आहे. माझा मामा अध्यक्ष आहे. शिवसेना आणि मनसेचं नावच नाही घ्यायचं याच्यात. तो पळायचा प्रयत्न करतो. पहिल्या माळ्यावरती जाऊन बघा. कुठे बीटवर आहे का? हा कुठे आहे? कोणाला फोन लावला? आयुर्वेद. 啊 या, 啊 हाँ। 啊啊
सोनारी पेठेच्या समोर मोठे मोठे जॉब लावायची नाटकी करतात. ये ना. हो, भरपूर लोकांकडे पैसे घेतले, सगळ्यांकडे याची सीट आहे. त्यांच्या त्या फाईलमध्ये रेकॉर्ड आहे सगळ्यांचे नंबर. किती जण नंबर बघायचे नंबर घ्यायचे का? मी आहे पोलीसमध्ये आले. हो हो मॅडम ओनर कोण आहे तुमचं? जरा बोलायला पाठवता का? आपके ओनर को बात नाही तो हा तुमच्याकडे काय इंटरव्ह्यूला घेतला? चालेल. ट्रेनिंगचे पैसे घेतले का? मग आधी विचारलेलं पैसे मागणार नाही, त्यामुळे पैसे नाही लागणार, फक्त येऊन इंटरव्ह्यू घेणार. मॅडम ओनर कोण है? उनको बुलाइए. इंटरव्ह्यू घेतला नाही, पैसे मागत होते. ओनर है क्या अंदर? हे सुरुवातीला हे जेव्हा आपण एंटर करतो ना, सुरुवातीला आपल्याकडून ओरिजिनल आयडी घेतला जातो आपला, आणि त्यामुळे आपल्याला होल्ड केला जातो. त्यामुळे कोणताही कॅन्डिडेट निघू नाही शकत बाहेर. जोपर्यंत तुम्ही पैसे पे करत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचा आयडी परत दिला जात नाही. 2 दिवसानंतर मिळतो. आणि तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही बघा त्यांच्या डेस्कवर, प्रत्येकाचे ओरिजिनल मार्कशीट, डॉक्युमेंट, आधार कार्ड, पॅन कार्ड हे त्यांच्याकडे जमा असते. ओनर ओनर मुझे ओनर से बात करना है, मैं किसी से नहीं बाहर लो, अंदर नहीं बोले, अंदर नहीं बैठे. देखो कैसा है, कोरोना है, क्या है, कोरोना का ये है, 10 जन नहीं चाहिए इधर ज्यादा. नहीं, लेकिन आप अंदर में बैठ सकते हैं. नहीं इधर बैठता हूँ. ये देखो, ये देखो, उनको भी बुलाइए ना, वो क्यों बाहर बोल रहे हैं? मैडम को बुलाए ना आपके. तो मैं बुला रही हूँ, बुलाइए तो अंदर. अरे मैं हूँ ना बेटा. ठीक है, मैं कर रही हूँ. हे बघा, अजून एक कॅन्डिडेट आलेले तिथे, त्यांना 1.5 महिना झालाय. हे तर तुझे वाईफ करत आहेत खूप. किती महिने झाले तुमच्या? इकडे आहे ना. 17 फेब्रुवारीला पैसे भरले. हा, किती ठिकाणी तुम्हाला जॉबला पाठवलं त्यांनी? आज दुसऱ्या ठिकाणी पाठवलं. तिथे काय सांगितलं आता? तिथं सांगितलं मेडिकल फील्डसाठी आमच्याकडे सध्या नाही आहे, हा, तर तुम्हाला उद्यापर्यंत सांगतो. मग हे पाठवतात कसं तुम्हाला तिथे जावा म्हणून? मग तेच कळत नाही म्हणूनच आलं विचार. पैसे किती भरले मग? 2,500 भरले. पावती आहे तुमच्याकडे आपण यांचं रजिस्टर चाललं ना तर भरपूर नंबर भेटतील आणि भरपूर कॅन्डिडेट भेटतील आपल्याला. या अशा प्रकारचे कमीत कमी यांच्याकडे 1,500-2,000. अंदर आ जाइए, अंदर आके कीजिए. अंदर नहीं बैठना, आप ओनर को बुलाओ. मैं नहीं बुला रही हूँ, मैं अंदर आ जाइए ना. उस दिन अंदर आया था ना मैंने क्या बोला था, सबका पैसा रिटर्न दो और बंद करो. आपने जो बोला था बराबर बोला था. मैंने सबका पैसा रिटर्न देके बंद करने को बोला था. मैं करवा रही हूँ ना. आप हेलो. थोड़ा सा तो ये कीजिए ना, सर ऐसे करेंगे तो कैसे चलेगा? दाखवा ठीक है, दिसत. तो आप अपने हिसाब से आपको जो लेटर मध्ये काही नाही, फक्त आपलं नाव वगैरे दिलेलं आपने असतं. उसका पैसा उनको रिटर्न करने के लिए रेडी है ना सर? काही नाही आहे या लेटरवरती. वरती पण ऑफिस आहे. कुछ नहीं सर, कोई नहीं है. आप जाके आणि लेटर फाडू देत नाही. हा इथं जायपर्यंत जाओ, लेटर जाके फाडू check देत कर लो, नाही. कुछ भी नहीं है. जाओ समोरच्या बिल्डिंग मध्ये दुसऱ्या माझा ऑफिस आहे याचं बोलतो. हमारा सर हो ही नहीं सकता. मैं नाम ही बदल दूंगा. ठीक आहे ना, बघू ना. सर ये सुनी नहीं. अरे असे ठरलेलं हे बघा, हे नॉर्मल पेपर आहे. सर हे बघा, अंदर बैठिए, मैं बुला असं रही हूँ. पेपर सर, देतात. सुन ही नहीं रहे. हे बघा, ॲप्लिकेशन नंबर. त्यांना काय सांगणार? नाही, मेडिकल फील्डसाठी नाही आहे बोलले. आणि हे कुठल्या ठिकाणी पाठवतात की जे लोक 1 रुपया सुद्धा घेत नाही, त्या ठिकाणी पाठवतात. तिकडे फ्री असतात, याच्याकडनं पैसे घेतात. 17/2 तारखेला भरलेले आहे. आज आहे 1/4/2021. म्हणजे जवळजवळ 2 महिने झाले हे आपल्याला फिरवतात. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं म्हणजे हे नाहीये. तो एक आला बघा. हा, हे बघा, नवीन आला बघा. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं हे नाहीये. तो आएंगे ना कैंडिडेट का पैसे 2 महिने से कोणत्याही प्रकारचं म्हणजे थैल आहे. आणि हे जे पाठवतात ना पत्र वगैरे, हे आपला ऍप गुगल जे Naukri.com आहे. अंदर आके बैठ जाइए ना. 2 मिनट का आप अंदर बात कीजिए ना. हे बघा, 13/2 तारखेला यांनी भरले. 13/2 तारखेला हे 20,000 भरलेले रुपये. आहे. मेरे को 2 जगह भेजा, दोनों जगह पे मेरे को बोला जॉब नहीं है. वॅकन्सी नाही आहे. बघा काय क्या हुआ? विक्रोली में गया मैं पहले, विक्रोली में उन्होंने बोला कि नहीं है यहाँ पे हमारे पास. फिर मेरे को बोरीवली में भेजा, उधर भी नहीं है. फिर 2-3 लोगों का फोन नंबर भी दिया, वो लोग ने भी बोला जॉब नहीं है. और इन्होंने मेरे को बोला था कि जैसे आप पैसे भरोगे आपको अपॉइंटमेंट लेटर मिलेगा. हाँ, कितना पैसा दिया? 2,500 रुपये. ट्रेनिंग का कुछ है क्या? ट्रेनिंग ट्रेनिंग का का 500 रुपये. ट्रेनिंग का 500. उसका पावती दिया क्या ट्रेनिंग का? ट्रेनिंग का पावती पावती नहीं मिळत आहे. आता तुम्ही काय म्हणून जॉबसाठी अप्लाय केलेलं? मी मेडिकल लॅब टेक्निशियन. ओके, तुम्हाला तुमच्याकडे किती घेतले? 2,500 घेतले. आणि 500 रुपये? नाही, पैसे आणि नाही. तुम्हाला ट्रेनिंग कुठली दिली? ट्रेनिंग वगैरे कुठली नाही, मला जॉबच नाही अजून, तर ट्रेनिंग कसली होणार?
तर यांना बाकीच्यांना ट्रेनिंगच्या आधी job बरगाव जातात थोडं बाहेर थांबा तुम्ही 4-5 जण गर्दी करून सर आप अंदर आ जाइए मैं हॉल आप बाहर रुक के सर तुम्ही बाहेर थांबा 5 मिनिट माझी पावती बोलून ओनर पण दिली एक रिसिप्ट तुम्ही बाहेर थांबा 5 मिनिट मना नहीं कर रही लेकिन अंदर तो चलिए आप बाहर ऐसे घूमेंगे तो थोड़ी ना होने वाला है इथंच थांबा दरवाजात बाहेरच थांबा लोकांना पण दिसतं ना इथेच थांबा जरा डिस्काउंट ठेवा थोडंसं सगळ्यांचेच पैसे घेऊन जाऊ द्या. थांबा इथे. सुन ना एलजी का फोन है क्या जल्दी ला ओनरलाच बोलावं सुन यहाँ पे नहीं है तुषार पोलीस बोलवलं पोलिसांना. पोलीस बोलवलेले आहेत आणि आपली याच्या पुढची भूमिका अशी असणार आहे की सगळ्या जेवढेही इथे आलेले आहेत जॉबसाठी सगळ्यांचे पैसे परत देऊन यांनी हे ऑफिस बंद करावं. हम लोग वही बोल रहे हैं हां हॉस्पिटलला यांच्यावर गुन्हा दाखल पण झाला पाहिजे जब इन्होंने यहाँ पे ये चीज बोला था हाँ आपने मुझे फोन किया था आपने बताया था कि मैडम ऐसा ऐसा है फोन नहीं किया था मैं डायरेक्ट आके किया था. मैंने एक भी बार आपको फोन नहीं किया है या आपने मेरे को एक भी बार फोन नहीं मैं किया. आपको क्या बोल रही हूँ मेरी बात सुनिए देखिए हाँ. आपके साथ में जो थे उनसे कोऑर्डिनेट हुआ है या किससे हुआ है आपसे हुआ है मुझे नहीं पता बराबर है, लेकिन बराबर है. आपने बोला था कि मैडम उनका जॉब का नहीं हुआ है तो आप जो भी है उनका क्लियर करो right? बराबर है पैसा पेमेंट हाँ, पूरा right, कर right. दो. मैं बोल रही हूँ ना वो राइट है क्योंकि अगर जॉब नहीं होगा तो पैसा देना हमारा काम है बराबर है कि नहीं सर लेकिन ऐसे कितने लोगों से लिया आपने? सुनो मेरी बात जितने लोगों से भी लिया है देखो अभी उसमें से जितने भी आए हैं ना मैं आपको एक का पूरा रिकॉर्ड दिखाऊंगी जिसका नहीं हुआ है आप उनका पैसा क्लियर करवा लो जिसका हुआ है सर एज अ लीगल उनको ज्वाइनिंग करने के लिए बोलो ना नहीं लेकिन आपके इधर से जो काम चल रहा है वो जो गलत चल रहा है ना आपको वो बंद चाहिए. सर आपको अगर बंद चाहिए तो ठीक है लेकिन पहले आप इनका क्या है वो रिकॉर्ड तो देख लो ना मैडम- उनका जो भी है वो हम लोग क्लियर कर देते मैडम हैं यहाँ के ओनर कौन है उनका क्या नाम है सर यहाँ की जो मेन सीनियर है ना उनका नाम कविता मात्रे है ओके हाँ तो ये ऑफिस का पूरा मैनेजमेंट वही संभालते हैं वो भाई कल ऑफिस में बैठते हैं ये जो भी कैंडिडेट्स यहाँ पे आए हैं इन्होंने जो भी इल्ज़ाम लगाए हैं जैसे कि ये बोल रहे हैं कि हम लोगों ने इनके साथ हाथापाई की हमारे पास पूरा सीसीटीवी फुटेज रिकॉर्ड है मैं कैमरे का पूरा बैकअप निकाल के दिखाने के लिए आपको रेडी हूँ सर बराबर है. ऐसा कुछ भी नहीं किया हम लोग के लिए कैंडिडेट्स भगवान समान है हम लोग उनका पूरा ये करते हैं ये भी आए थे सर भी आए थे देखो अगर हम लोग अगर ऐसा मिसबिहेवियर करते ना सर तो ये सर भी आए थे आप इनको पूछो कि हमने चाय कॉफी तक का सब पूछा था राइट मैं मानती हूँ कि कुछ जगह से कुछ छोटी मोटी गलतियां हैं उनका जॉब का नहीं हुआ है तो वो हम क्लियर करने के लिए रेडी है जयवंत माने हाँ, येतात हम ते. लोग उनका क्लियर करने के लिए रेडी है ना जॉब का अगर नहीं हुआ है तो हम लोग उनका क्लियर कर रहे हैं पर ये सर अगर अभी बैठेंगे हम उनका रिकॉर्ड भी देखेंगे क्योंकि देखो यहाँ पे सर एक ही कैंडिडेट्स नहीं आते रोज दिन के सर मग एवढे माणसं कुठे आले नहीं मेरे को एक ही बात बताए ना मैं आप- अगर आपने उनमें से 10 लोगों को भी जॉब लगाया होता तो ये लोग आते थे इधर. मैं ऐसा अभी देखो सर आप यहाँ पे जब से खड़े हैं तब से ऑलरेडी जो इंटरव्यूज वाले आ रहे हैं आप उनको भी पूछ रहे हैं ना तो वो क्या बोल रहे हैं आपने सुना नहीं क्या वो क्या बोल रहे हैं वो इंटरव्यू देने के लिए आए थे इंटरव्यू देने नहीं इधर से आपने इंटरव्यू को भेजा था ये देखो ये आदमी अभी आया है इंटरव्यू देके वो क्या बोलता है जिधर ये भेजते हैं उधर जॉब ही नहीं होता है. ये आप ऐसे हवा में किधर भी भेज देते हो सर ऐसे कैसे भेज देंगे तो सर फिर मेरे को एक बात बताओ ना ये झूठ बोल रहे हैं नहीं, मैं इसको ऐसा झूठ नहीं बोला बोल रही हूँ। उसको झूठ बोला. मैं ऐसा नहीं बोल रही हूँ कि वो झूठ बोल रहे हैं पर मैं आपको क्या बोल रही हूँ त्यांना कि ओनरने 1 महिन्याची नोटीस दिली खाली करायला. ओके मग मी आधीपासून सांगत होतो की आपण सोसायटीला मैं जाऊन वही बोल रही रिगार्डिंग हूँ करूया अभी ये सब चीजें सोसायटी तो हम लोगों को पता नहीं है सोसायटी सर। नाही इकडच्या ओनरने यांना एका महिन्याची नोटीस दिलेली आहे खाली करण्यासाठी. हे कधी पळू शकतात ना आता एवढ्या लोकांचा आज दिवसाला 15 ते 20 मुलं इंटरव्ह्यूला येतात 15 ते 20 मुलांचा तुम्ही पकडा 2,500 3,000 प्रमाणे 50,000 डेली कमाई यांची. ओनरला बोलून घ्या म्हणा कोण आहे बोलून मैडम सुनो ना ओनर येतोय, ओनर 15 अंदर मिनिटात आया था आपके इधर या बात किया था. जागे गेला मी मैंने आपसे अच्छा ये बताइए ये जो बोल रही है लड़कियां कि हम लोगों ने हाथापाई ऐसा वगैरह किया वो है तो देखो मैं नहीं था वो टाइम उनके साथ जो हुआ है फुटेज दिखाऊं तो आप दिखाओ ना मुझे ऑफिस में आके लड़कियों के वीडियोस बनाते कौन चलता है कौन चेक किया ना आपने मेरा मोबाइल चेक किया ना उस दिन आपने कैमरा भी चेक किया आपने आपकी भी सुनवाई हमारी भी वही दादा आता हे उलट यांनी पोलीस माझा मोबाईल चेक केला त्या दिवशी स्वतः केला की नाही तुम्ही यांनी माझ्या खिशातून मी दुसऱ्यांचे हे काढले होते सप्ले पर्सनल मोबाईल कोण चेक करता का साहेब मला एक सांगा यांनी माझा मोबाईल चेक केला इथं त्या कॅबिन मध्ये लेडीज का वीडियो नहीं निकाल रहे थे वो व्हिडिओ काढत नाही किसका निकाल रहे थे आपके इधर कितने मला लोग- एकदा कसं दादा मी फोन असा ठेवला ठीक आहे खुद गवाह है ओके दिखाओ तुम्हारे इधर फोटो मी फोन असं पकडलाय पुलिस आले आल्यानंतर काय दाखवलं? रहने दो फिर देखो सर जिसके साथ जो हो रहा है वो अगर बता रहे तो हमारे साथ जो होगा हमको भी अधिकार है पूरा बोलने का राइट बसलेली ना तेव्हा ही माझी व्हिडिओ काढत होती मी बोली सर ये लोग पैसे भरते हैं ये लोग पैसे भरते हैं चेक करा तुम्ही डिलीट केला चेक केला लगेच ये लोग
एक मिनिट, तुम्ही ये लोग पैसे इथे बढ़ते owner हैं, कोण इसका आहे? मतलब ये नहीं होता है सर कि ये लोग कुछ भी करेंगे ऑफिस में आके, ठीक है। इनका जॉब का नहीं हुआ है तो ये आगे यहाँ पे बात करें रिफंड का, जो भी है हम लोग उनको रिफंड देने के लिए, जिसका जॉब नहीं हुआ है देने के लिए रेडी है, लेकिन हमारे साथ जो चीजें हुई है उसको हम मिसगाइड नहीं कर सकते, राइट। क्योंकि देखा जाए तो वो सिर्फ एक कैंडिडेट नहीं है, वो एक बॉयज भी है, उसको एक अपनी हद में रह के बात करना चाहिए। हमारे पास ये लोग जो झूठे झूठे इल्जाम लगा रहे हैं कि हम लोगों ने इनके साथ कैबिन में मारामारी की है, हम लोगों ने इनके साथ मारामारी किया, तो कभी हमारे पास पूरा सीसीटीवी फुटेज रिकॉर्ड है। इथले ओनर कोण आहे? कविता मात्रे, कविता मॅडम येतात किती वेळ? थोड्या वेळात पोहोचेल। हॅलो, हाँ रुको, मैं नहीं कर ये तो गलत है ना इस तरीके से, ठीक है। मैं मानती हूँ ये चीज़ को कि जिसका जॉब का नहीं हुआ है सर, हम उनका क्लियर करेंगे, हमारा काम है, हम लोग पैसे लेते हैं, हम लोग इनसे पैसे जब भी लेते हैं तभी हम लोग इनको बोलते हैं कि अगर जॉब का नहीं होगा। हे चेअरमन आहेत, यांच्या पण ते लक्षात आलेलं आहे इथे काय झालेलं आहे. नाही, सोसायटीचे चेअरमन. ओके ओके. त्यांना नोटीस ऑलरेडी दिलेली आहे. 1 महिना आधी आता ते तारीख आहे, मला ते व्हॉट्सअपवर पाठवत आहेत माने, आणि ते त्यांना माने साहेब येतेच होतं. बोलले का? मी आता पोलिसांना पण बोलवलंय. तुमच्यापर्यंत काय काय तक्रारी आलेल्या आहेत याच्या आधी, या संदर्भात काय आल्यात तक्रारी? भरपूर तक्रारी आलेत, पण मी थोडं निग्लेक्ट करत होतो. मला वाटलं ते त्यांचं काय लिगली टेक्निकली काय असेल बरं. लिखापडीमध्ये तर ते मान्य करत असतील. तर मी जे माने आहेत ना ते स्वतः सेक्रेटरी आहेत आणि मी चेअरमॅन आहे. ओके. तर त्यांची पण आणि याचं माझी जे अग्रीमेंट झालेलं आहे ते कोणाच्या नावाने झालेलं आहे? याच्या- बायकोच्या नावाने आहे. म्हणजे यांच्या माने. याचं कोण होणार आहे? या प्लेसमेंट आहे ना माझ्याकडे अग्रीमेंट आहे. ते जरा चेक करा. हो हो काय चालू आहे माहितीये का, या गरीब पोरांकडनं पैसे घेतात, हो माहिती आहे. 2,500 रुपये घेतले ना. 3,000 घेतात. अशा ठिकाणी जॉबला पाठवतात ना, तिथे डायरेक्ट सांगितलं जातं की आमच्याकडे असल्या प्रकारचा कुठलाही जॉब नाहीये. मला एका कंपनीत 2 वेळा इंटरव्ह्यूला या पाठवलं, ना, वेगवेगळ्या पुढे. मी कन्सल्टंट, आता हे माहित पडलं ना म्हणून मी रजिस्ट्रेशन सोडून लगेच इथे आलो. वेगवेगळ्या कारण की माझ्या याच्या मोबाईलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे, मी सगळं बघतो मोबाईलमध्ये. वेगवेगळ्या कन्सल्टन्सी मधून त्यांनी 2 वेळा एकाच ठिकाणी एकाच कंपनीमध्ये मला इंटरव्ह्यू साठी पाठवलं, हा हा हा. जिथे की त्यांना जी गरज आहे कॅन्डिडेट त्याचा नाहीये, तरी पण ती लोक तिथे पाठवत आहेत. म्हणजे जिथे ड्रायव्हर पाहिजे ना तिथे तिथे बँकिंग वाले banking वाले पाठवणार, पाठवतात. जिथे बँकिंग आहे तिकडे ड्रायव्हर पाठवून देतात. जिथे सेल्स आहे त्यांना बँक ऑफिस साठी पाठवतात. म्हणजे एक प्रकारचा मिसगाईड करतात हे लोकांना. तिथून रिजेक्शन हातात चला काय बोलतो आल्यानंतर 15 ते 10 ते 15 कॅन्डिडेट 20 ते 25 कॅन्डिडेटचे फक्त पैसे घेतात. कॅल्क्युलेट केले. आणि आता आरोप काय लावतायत की ही पोरं आमचे व्हिडिओ काढतात. आता या पोरांना तुमचा व्हिडिओ काढून काय मिळणार आहे? आता हिला काय मिळणार आहे यांचा व्हिडिओ काढून? आता ते आतमध्ये बोलत होत्या की तो मुलगा आहे त्याने कसं बोललं पाहिजे. मी महिनाभर झाले इथे येऊन यांच्याशी खूप प्रेमाने आणि सामंजस्यपणे बोलतेय, तरी त्यांना ती भाषा समजत नाहीये. माझी परिस्थिती सांगून सुद्धा त्यांना ते समजत नाहीये. आणि ओळखीच्या लेडीज आहेत त्या कल्याणवरून आल्या होत्या. हो का? त्यांचे पण पैसे घेऊन पावते त्यांच्या. त्यांच्या पावत्या आहेत का? हो, सगळ्यांच्या पावत्या आपल्याकडे आहेत, हे बघा. 2, 3 याच्याकडे 3 पावत्या, हे बघा, हे 20 जणांच्या आले. हा बोला. आहे ना, या ना, या. नाही आले, प्रेसवाले आले, मीडियावाले आले, पुन्हा आले, गुन्हा दाखल करायला लागला. हो, सगळे आले. आपण कसं लेडीज आहेत ना. हो, इथून ओरडून बोलतो. फोन केला तर एक तर कंटिन्यू बिझी आणि कशाची पण मॅडम मॅडमचा नंबर द्या. हे काय आदत समजून तरी घ्या. 4-5 मोबाईल वापरणं मैंने फोन किया है. सगळ्या गोष्टी आहेत. मुझे तो नंबर दीजिए. ते क्या मॅडम बोला मॅडम? लागतच नाही. किसने टाइम से? अरे उस दिन मैं जब लास्ट टाइम आया था तो क्या बोला था, शाम को इधर आके सबका क्लियर कर देंगे, बरोबर. बोला था. और आप आए क्या? ऑफिस में ये भी तो बोला था ना कि आपके ऑफिस में आके बात करेंगे कौन कौन से कैंडिडेट से किसका क्या क्या मेरे ऑफिस में आने की जरूरत क्या? इधर क्यों नहीं कर सकते थे? यहाँ पे भरा हम इधर क्यों नहीं कर सकते? मेरे ऑफिस में क्या करने का? तुम इधर खोला कि फिर ऑफिस. मॅडम नंबर घेऊन फोन मैडम का नंबर दीजिए.
आता switch off मॅडम येतात पण मॅडम काही येत नाही. मॅडम पण त्याने येत 5 नाही. वाजता टायमिंग सांगितलं होतं यार सगळ्यात ते- महत्वाचं हे लोक सांगताना ऍड्रेस आता पण ते माझ्या- वामन हरी पेठेचा ज्वेलर्सचा ऍड्रेस देतात आणि हळदीपेक्षा जास्त कॅन्डिडेट तिकडे जातात विचारायला. तू कोणाकडे आहे का नंबर त्या मॅडमचा? दो ना नंबर. माझ्याकडे जो नंबर आहे तो नाही, तो बंदच आहे. मात्रे 9004049303. नाही लागत आहे ना. हा नाही हा लागतच नाही. मैडम ये कौन सा मीन्स एक एक महीना आप उनसे पैसा लेंगे. अभी आज जब आपके ऊपर आ रहा है तब आप बोलेंगे कि हम लोग तो गुनाह ही किया ना आपने. जिधर जॉब नहीं है उधर क्यों भेज रहे हैं आप लोग? हमारे पास एक रिकॉर्ड से आप सुनेंगे तो ना हम रोड पे खड़े रह आपको दिखाएंगे कि आप पैसे मैंने आपको बोला था ना इधर आप दिखाओ. अंदर भी नहीं आ रहे हैं. अंदर क्या इधर तो आके खड़ा था इधर कब से 1 घंटे से तो इधर खड़ा हूँ. मैं आपसे बात नहीं कर सकती सर. देखो आप तो आप अंदर जाइए. ओनर बात नहीं कर सकते तो अंदर जाइए. ओनर को बुलाइए. मैं आपको वही बोल रही हूँ. आप अंदर आके बैठ जाओ. मैडम आएगी तो आप उनसे एक बार बात 1 घंटा बैठने के लिए समझ में आने दो ना की इधर क्या चल क्या चलता है सबको समझने दो. बाहेर काय चाललंय ते. फिर आपको वही सही लगता है तो वही करो. तुम्ही बाहेर वॉचमॅन इथे ठेवले, पोलीस 3-4 लोकांना मागे पाठवताय. लोकांना पण सांगा पाहिजे ना नक्की काय ते. एकदा सगळा पोलीस स्टेशनला गेला ना. तुम्ही आता हे जे ऑफिस बघताय त्या ऑफिसला बोर्ड नाहीये किंवा कन्सल्टंट सर्व्हिस काय नाव वगैरे काहीच नाहीये. आणि अनेक तक्रारी याआधीही हे जे ऑफिस आहे त्या सोसायटीचे जे चेअरमन आहेत, सेक्रेटरी आहेत, त्यांच्यापर्यंत आलेल्या होत्या. आणि अनेक कमेंट्स येतात. त्या कमेंट्समध्ये लोक त्यांची कशी फसवणूक झाली ते देखील सांगतात. परंतु जेव्हा आपण एखाद्या ऑफिसमध्ये जातो त्या ऑफिसची माहिती, त्या ऑफिसचं नाव वगैरे सगळं असं, परंतु हे एक ऑफिस असं आहे जिथे ऑफिसचं नाव देखील इथे कुठे मेन्शन केलेलं नाही आहे. आणि जशी माहिती आपल्याला मिळते 4 महिन्यांपासून हे ऑफिस आहे पोलिसांना. सारे कैंडिडेट्स की वो भी देते हुए आप उसको भी मीडिया पे डालिए. रणजित रणजित महिना 2 महिने होतात, 3 महिने उलटून जातात, मात्र यांना कोणत्याही प्रकारची जी नोकरी आहे ती मिळत नाही. कुठेतरी आगाऊ रक्कम त्यांच्याकडून घेतली जाते आणि त्यांना नोकरीचं आश्वासन जे आहे ते दिलं जातं. आणि हा धक्कादायक प्रकार जो आहे ठाण्यात उघडकीस झालेला आहे. सामाजिक कार्यकर्ते आहेत तुषार रसाळ यांनी जो हा प्रकार जो आहे तो उघडकीस आणलेला आहे. ऑफिसला कोणत्याही प्रकारचा बोर्ड नाही आहे किंवा काही नाही आहे. आतमध्ये जे आहेत इंटरव्ह्यू चालू असतात. विविध क्षेत्रांमधून जे आहे लॉकडाऊनमध्ये काही तरुणींच्या जे आहेत नोकऱ्या गेल्या होत्या आणि त्याच नोकरीच्या शोधात जे आहे आता तुम्ही तुमची जी प्रॉब्लेम आहे कमेंटमध्ये टाका. फोन यायला लागले लोकांच्या मनाबरोबर असंच झालं. तर त्यांच्याकडून जे आहे आगाऊ रक्कम दिली जाते आणि त्यांना जे आहे संबंधित ऑफिस किंवा कंपनीमध्ये इंटरव्ह्यू कॉपी देते. तुम्हाला कोणी सांगितलं नोकरी आणि हा संपूर्ण धक्कादायक प्रकार जो आहे प्रत्येक कमेंटमध्ये पेन्सिल करणार सगळं आणि नंबर आहे तो आता लोक फोन करतात. आमच्याबरोबर असं झालंय देखील या घटनास्थळी दाखल होणार आहे. बघून लोक फोन करतात. हे जे ठाणे लाईव्हचं जे आता आपण लाईव्ह बघतायत आणि ह्या ऑफिसमधला जो प्रकार तुम्ही बघताय, आत्तापर्यंत जवळपास 4 ते 5 कॉल जे आहेत ठाणे लाईव्हच्या नंबरवर आलेले आहेत आणि सेम ज्या तक्रारी आहेत ते मेन्शन करतात. आणि बरेच जण कमेंट देखील करतात की यांच्यासोबत देखील असंच झालेलं आहे. कोण ओनर आहे त्यांच्या कविता म्हात्रे म्हणून सांगितलं जातं. ते येतील असं सांगितलं जातं, परंतु अजून कोणीही इथे आलेलं नाही आहे. बराच वेळ झालेला आहे. पहिलंच असं ऑफिस कदाचित सर्वजण बघत असतील ज्याला बोर्ड देखील लावलेला नाही आहे की काय यांचं कंपनीचा किंवा काय आतमध्ये चालतं. कुठल्याही प्रकारचा बोर्ड जो आहे तो इथे लावलेला नाही आहे.
आरती करून पुन्हा एकदा सांगतो की हायवे स्टेशनच्या वेस्ट साईडला वामनहरी येथे बाजूला ते सदरचं ऑफिस आहे आणि हा संपूर्ण प्रकार होत तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आला होता तिथे तेव्हा काय नक्की काय काय घडलं होतं? बोला. जेव्हा मी पहिल्यांदा आलो तेव्हा आतमध्ये पहिल्यांदा रिझ्यूम घेतला आणि सगळ्या कॅन्डिडेट्सला बसवलं इथे. मग त्याच्यामध्ये जवळजवळ 1-1.5 तासानंतर नंबर आला. त्या नंबरला आतमध्ये गेले त्यावेळेस सांगितलं की तुम्हाला म्हणजे मी लॅबोरेटरी टेक्निशियन आहे, मी त्यासाठी जॉब शोधत होतो. तर मला सांगितलं की ठीक आहे, आमच्याकडे एवढ्या तर नाहीत पण जॉब तुम्हाला वॅकन्सी मिळणार, तुम्ही या ठिकाणी तुम्हाला नंबर दिला जाईल, त्या ठिकाणी ऑफिसला जा, तिथं वेद सर म्हणून आहेत त्यांना भेटा. ठीक आहे, मी म्हटलं ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला 2,500 पहिले पेमेंट करावं लागेल. मी म्हटलं माझ्याकडे पेमेंट नाही आहे. तरी म्हटले नाही हे तर तुम्हाला करावंच लागेल पेमेंट. ठीक आहे, मी सेकंड डेला माझ्या वाईफला घेऊन आलो, तिला दाखवलं, म्हटलं तसं आहे. ती पण बोलली यांच्याशी, यांनी पूर्ण श्युअरिटी दिली. मला सांगितलं तुम्हाला 31,000 ते 35,000पर्यंत सॅलरी मिळेल महिन्याला. मग मी म्हटलं ठीक आहे. त्यांनी सांगितलं 7 दिवसात सॅलरी मिळेल, जे 7 दिवसात तुमचं जॉईनिंग होईल म्हणून. त्यानंतर मी गेलो तिकडे विक्रोळीला गेलो. विक्रोळीला गेल्यानंतर मला सांगितलं की नाही म्हणून आत्ता सध्या तरी आमच्याकडे वॅकन्सी नाही आहे ह्या तुमच्या ह्याच्यासाठी. थोड्या दिवसापूर्वी आणि ज्या दिवशी मी ॲडमिशन घेतलं इकडे त्याच दिवशी तिकडे क्लोज झालं म्हणून सांगितलं मला. मग ठीक आहे, थोड्या दिवस मी होल्डवरती ठेवतो आणि तुम्हाला कळवतो. त्यानंतर त्यांचा कधी फोन आला नाही, काय नाही. मी जेव्हा कॉल केला तेव्हा त्या लोकांनी व्यवस्थित उत्तरं पण नाही दिलेली. कॉन्फरन्सवरती त्या कविता मॅडम घेतलं होतं, तर ते बोलले की नाही म्हणून या जॉबसाठी आमच्याकडे सध्या वॅकन्सी नाही आहे परत. त्यांनी मग परत मला 1 महिन्यानंतर पुन्हा आजची 1 तारखेला आजची मला मालाडची वॅकन्सी दिली, म्हणजे मालाडची अपॉइंटमेंट दिली. मी आत्ता मालाडवरून येतो आहे रिटर्न इथे. मालाडला पण माझ्यासाठी अपॉइंटमेंट वॅकन्सी नाही आहे म्हणून मी आज ऑफिसला आलो आहे भेटायला की काय झालं म्हणून. सर आत्ता आपण जसं बघतो हे ऑफिस आहे, आता प्रत्येक जेव्हा आपण एखाद्या ऑफिसच्या बाहेर होतो बोर्ड लागलेला असतो काय काम करतो, पण इथे काहीच नाही. हे आजच नाही की आधी नव्हतं असं नाही. 1.5 महिन्यापूर्वी मी आलो होतो तेव्हा पण बोर्ड नव्हता इथे. कोण होणार आहे काय सांगितलं जातं बाबा कोणाकडून? ओनर वगैरे काही सांगितलेलं नाही आहे. मला फक्त सांगितलं होतं की कविता म्हणून तिकडे बघतं, कुठे त्यांचं बायकायला कुठे ऑफिस आहे माहीत नाही. त्याचा ॲड्रेस मागितला तर दिला नव्हता त्यांनी त्याचा ॲड्रेस. सांगितलं तुम्ही फोन करा, फोनवर अवेलेबल होणार. त्यांना फोन भेटणं वगैरे कधी झालंय तुमचं? ऑफिसचा ॲड्रेस मागितला भेटण्यासाठी तरी नाही बोलले. परत मी दिवसभर जेव्हा तुम्ही कॉल लावतो तेव्हा कंटिन्यू बिझी येतो. त्याच्यानंतर मग कधीतरी एकदा लागला की तेव्हा बोलणं होतं. आणि फक्त कविता मॅडम नाही, हिंदीमध्ये दुसऱ्या कोणी असतात त्या पण बोलत असतात त्या फोनवरती. आज सकाळी फोन केला कारण बाबा मला मालाडला जायचं आहे, आज 1 तारीख आहे, सगळीकडे बऱ्यापैकी ऑफिसेस बंद येतात म्हणून मी कॉल केला. तर ते ऑफिस तर बंद नाही आहे ना, आज ज्या ठिकाणी जायचं आहे. तर ते बोलले की नाही म्हणून. तो माझ्यावरती ओरडून बोलायला लागले माझ्याशी. म्हटलं अशा पद्धतीने काय बोलता, 7 दिवसात जॉब देणार, 1.5 महिना झाला, तुम्ही ओरडून कसं काय बोलू शकता माझ्यावरती. आता हा संपूर्ण प्रकार तुम्ही बघता आल्यापासून तुम्हाला वाटतं तुमची फसवणूक झाली? हो, मला वाटतंय माझी फसवणूक झाली आहे. लॉकडाऊन एकतर आहे म्हणजे गेल्या 1.5 वर्षापासून म्हणजे मला वाटतं 1.25 वर्षापासून संपूर्ण देशामध्ये कोरोनाची परिस्थिती आहे. अनेक जणांचे जॉब गेलेले आहेत आणि या सर्व प्रकारावरून तुम्ही बघताय की लोक जॉब मागण्यासाठी काही प्लेसमेंट एजन्सीजमध्ये जातात, परंतु त्याच्यावर काय प्रकार घडतोय हे आपण पाहताय. आपण ही जी प्लेसमेंट एजन्सी आहे त्यांचे जे ओनर आहेत त्यांच्याशी पण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण बराच वेळ आता लाईव्ह आहोत आणि सर्वजण त्यांचे जे एक्सपिरियन्स आहे ते शेअर करतात, परंतु ओनर अजूनपर्यंत कोणी इथे आलेले नाही आहेत. आपण वाट बघणार आहोत ते ओनर येणार, कारण त्यांचं पण जे क्लॅरिफिकेशन आहे ते घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. बराच वेळ झाला आहे अजून ओनर इथे आलेला नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगचे सेक्रेटरी असतील, चेअरमन असतील, यांनी हे ऑफिस जे आहे ते खाली करायला सांगितलेलं आहे. मला वाटतं 1 महिन्याची नोटीस देखील त्यांना दिलेली आहे, कारण त्यांचं देखील आपण ऐकलं की त्यांच्याकडे पण अशाच तक्रारी आल्या होत्या, त्यामुळे त्यांना जे आहे हे ऑफिस जे आहे ते खाली करायला सांगितलेलं आहे. आणि ठाण्यातील अनेक ठिकाणी ही गोष्ट चालते. आपल्याला कमेंटमधून या गोष्टी समस्या आहेत की ठाण्यात अनेक ठिकाणी अशा गोष्टी घडत आहेत. कमेंटमध्ये जर तुम्ही पाहत असाल तर हेच आपल्याला समजतं आहे. येत आहेत धुरी साहेब, येत आहेत पोलीस. हां ना, आपण जर पाहिलं तर या ऑफिस म्हणजे
जर तुमच्याबरोबर पण इथून असं काय झालं असेल प्रकार तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. न्यू वर्क रिक्रुटमेंट म्हणून आहे. तुझ्याची काय म्हणणं आहे पोलिसांचं? आपण आता बीट मार्शल पोलीस स्टेशनला फोन केला होता, नौपाडा पोलीस स्टेशनला. तर 3 कॉल झालेत आपले. ते बोलले की आम्ही पोहोचतोय. ते कुठल्या तरी ॲक्सिडेंट केस झालेले आहेत 2, त्याच्यामुळे त्यांना यायला उशीर होतोय. तर ते येत आहेत. माझं एवढंच म्हणणं आहे की यांचा जो गैरव्यवहार चालू आहे, इथे गैरप्रकार चालू आहे, हा यांनी बंद करावा. ज्यांचे पैसे घेतलेले आहेत त्यांना पैसे देऊन टाकावे आणि यांनी हा बिझनेस बंद करावा. याच्या पुढे जर यांनी इथे परत हा बिझनेस सुरू ठेवला, आम्ही लेडीज बिडीज बघणार नाही. चांगला चोप मिळेल याच्या पुढे. आम्ही लेडीज बिडीज बघणार नाही. आमच्या ज्या भगिनींकडनं पैसे घेतलेले आहेत त्यांना आम्ही उभं करू त्यांच्या विरुद्ध आणि त्यांना चोप द्यायला लावू चांगला. तुझ्याशी बराच वेळ झालाय. ओनर कोण येत आहेत की नाही काय सांग? हे कसं मला तरी ना एकदम वेगळं मोठं प्रकरण दिसतंय. याच्यामध्ये कसं आहे, ओनर पण येत नाहीयेत, पोलीस येत नाहीत. म्हणजे नक्की काय चाललंय ना हेच इथे कळत नाहीये. आता तुम्ही जर बघताय की गेल्या 1.5 तासापासून तुम्ही पण इथे उभात, आम्ही पण इथे आहोत, तरी अजून पोलीस येत नाहीये. यांना जेव्हा आम्ही बोलतोय की तुमच्या ओनरला बाहेर पाठवा, तर ओनर बाहेर येत नाहीये. तुझ्याची आता हे बघा, नवीन लेडीज आली. या ताई या. तुम्ही जर बघाल ना ते इथे दिवसभरामध्ये इथे कमीत कमी 50 ते 100 लोक असे तुम्हाला येतील. आता या सोसायटीच्या ओनरनी पण यांना सांगितलेलं की इथनं खाली करायचं, कारण की त्यांच्याही कानावर गेलेलं. आइए दीदी, आइए. मैडम आपने सिर्फ ऐसे बताइए आपको क्या हुआ है, सिर्फ बताइए आपके साथ क्या हुआ है. आप कभी आए थे जॉब के लिए यहाँ पे कभी आए थे? हाँ 1 मंथ. आपको जॉब मिला है कुछ? किधर भेजा था आपको उन्होंने? हाँ, तो 2 जगह भेजा. उधर जवाब क्या मिला? वैकेंसी नहीं है. सुनो, और पैसे कुछ लिए आपसे? 3,000 आपका आधार कार्ड किधर है? क्यों नहीं दे रहे आपका आधार कार्ड? आधार कार्ड उनके पास है. हाँ, ओरिजिनल ले लेते हैं ये लोग. ओरिजिनल आधार कार्ड, ओरिजिनल डॉक्यूमेंट, जो भी अपने मार्कशीट विकशीट सब ओरिजिनल ले लेते हैं ये लोग. अतिशय धक्कादायक प्रकार आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा घेतले जातात. कारण काय? ओरिजिनल डॉक्युमेंट घेण्याचा काय संबंध? काय वाटतं तुझ्याशी? ओरिजिनल डॉक्युमेंट काय घेतले? तुमचं पण ओरिजिनल डॉक्युमेंट आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट ओरिजिनल डॉक्युमेंट घेण्याच्या मागचं एकच कारण आहे की यांनी बाहेर जाऊन कुठे या प्रकरणाला वाचा फोडू नये. इथनं जाताना पण आहे ना, तुम्ही बघत असाल की कुठला व्यक्ती इथनं बाहेर जातो ना त्याच्याबरोबर स्टेशनपर्यंत यांच्या ऑफिसची एक लेडीज जाते. याचं कारण काय? यांचे मोबाईल खेचून घेतले जातात. ओरिजिनल त्यांच्याकडे घेतले. बरं, ओके. काही जणांकडून ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा यांनी घेऊन ठेवलेले आहेत. अतिशय धक्कादायक प्रकार आहे. अजूनपर्यंत ओनर येत नाहीयेत, ओनरला फोन लावला जात नाहीये किंवा काय पोलिसांची वाट बघितली जाते. बघूया. सर्व जी वाचा आहे म्हणजे त्याला हा संपूर्ण प्रकार आहे, तो कुठेतरी मुलांनी बाहेर बोलून प्लेसमेंट सर्व्हिसेसच्या नावाखाली नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणींकडून जे नोकरीच्या शोधात आहे त्यांची कशा प्रकारे फसवणूक केली जाते हे आपण बघतोय. समोर ज्यांची प्लेसमेंट आहे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण तो ओनर नाही आहे. आणि अजून एखादं पॅन कार्ड बाकी आहे कोणाचं? तुमचं बाकी आहे का? आधार कार्ड क्यों लिया? मागच्या महिन्यात 4 तारखेला तुम्ही त्यांचं ओरिजिनल आधार कार्ड घेतलंय. ते घेण्याच्या मागे कारण काय? आयडी कोणाचं बाकी आहे का? क्यों ले रहे लेकिन ओरिजिनल आधार कार्ड? पॅन कार्ड पण घेतात. पैन कार्ड ले आपस. हो, आपने ना मिला क्या आपको? मिला, वापस मिला. फोटो स्टैट कुछ तो लेके दिया लोग. पोलीस आता तिथे आलेले आहेत. एवढ्या पोरांकडनं पैसे घेतलेले एकाला जॉब दिले आणि ओरिजिनल डॉक्युमेंट काढून घेतले. कोण सर? 2 तासांपासून सर 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 का क्या नाम है?
सर नाही बोलतात मॅडम आता बोलले ना सर पण येतात. पहिले सांगायचे मॅडम आहे. घटनास्थळी नोकडा पोलीस जे आहे ते आता दाखल झालेले आणि संपूर्ण प्रकारची शहानिशा जी आहे ती आता पोलीस करतात आणि ऑफिसचे जे मालक आहेत जो मालकीन असेल त्यांना जे ताबडतोबीने पोलीस स्टेशनला बोलून त्यांच्यावर जे विचारपूस करून कायदेशीर प्रकारचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात येणार आहे. तुम्हाला जॉब लावतो करून आणि तिथे गेल्यानंतर माहिती पडते की तिकडे जॉबच नाही. ते लोक बोलतात अरे आम्ही पैसे कशाला घेऊ, आमचं प्लेसमेंट नाही, आम्ही तर जॉब असेच देतो. हे लोक यांचा आणि आमचा काही संबंध नाही. सगळ्यांकडे पावते आम्ही आता आल्यानंतर एवढी लोक आलेले सगळे पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि सर्वांनाच आता अर्ध्या लेडीज पाठवून देतात. आता हे ऑफिस बंद करण्यात येते आणि पोलीस जे आहेत त्यांना नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जात आहेत. अंदर कौन है? मॅडम तुमचं कोण ऑर्डर त्यांना फोन ऑफिस जे आहे ते आता बंद केलं जाते. नौपाडा पोलीस स्टेशनचे जे पोलीस आहेत ते आता घटनास्थळी दाखल झालेले आणि संबंधित जे ऑफिस आहे बेसमेंट ऑफिस आहे ते आता बंद करण्यात आलेलं आहे आणि सदरच्या ज्या महिला ज्या तिकडे काम करत होत्या या बेसमेंट ऑफिसमध्ये त्यांना जे आहे आता पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सगळ्यांना हे बघा आत्ता ओरिजिनल दिलेलं आहे. ओरिजिनल हे बघा हे इकडे पेपर घेतात त्यांच्याकडनं नाश्ता दिला. अतिशय धक्कादायक ओरिजिनल डॉक्युमेंट आत्ता दिलेलं आहे. आपण हे सर्व लाईव्ह दृश्य जे आहे तुम्हाला दाखवतोय. बाहेर नाही निघाले. सगळ्यांनी चला सगळ्यांनी पोचा दोन रिक्षा हो चला पोलीस स्टेशनला येतो. हो चला पोचतो तुम्ही.